माय बाप स्वतःचे आई वडील सुद्धा आपल्याला काळापासून सोडू शकत नाही. आपण स्वतः देखील काळाच्या तावडीतून आपल्याला सोडू शकत नाही. मग सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. राजा असला तरी तो आपल्याला काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही. आणि आणखीन आपले सगळे सोयरे नातेवाईक असतील तर ते सुद्धा आपल्याला सोडू शकत नाही. मग आता कोणीही सोडू शकत नाही. राजा देखील एकटाच आला आणि जाताना सुद्धा एकटाच जाणार. राजा सुद्धा कमावलेली संपत्ती सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपण देखील सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकत नाही. का गेलंय कुणी कधी पाहिलं का तुम्ही एखाद्या आपल्या घराची पायरी सोबत घेऊन गेला नाही. मग बँकेतला एखादा बंडल अजिबात नाही. सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. आज या ठिकाणी कैलासवासी नानूबाई रामनाथ ढवळे आजींच्या दशक्रिया विधी निमित्त प्रवचन सेवा करण्याचा योग आला. सनी मामा ढवळे त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचे मनापासून आभार मानते. जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवारी हरिभक्त परायण उत्कृष्ट कीर्तनकार रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे गुरुवाऱ्यांचं समजून घेऊन जा. जे काही चुकीचं असेल तुमची मुलगी समजून माफ करा. आता या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांचे तुम्ही सर्वजण या ठिकाणी ढवळे कुटुंबाला मान राखून या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचे मनापासून आभार मानते आणि गुरुवाऱ्यांच्या चरणी आईवडिलांच्या चरणी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन थांबते. पुंडलिक वरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.